नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या विषयाचे ऑब्जेक्टिव्ह बघूया. हा त्याचा पहिला पार्ट आहे. बघा पहिला ऑब्जेक्टिव्ह, विच ॲक्टिव्हिटीज आर द ॲक्टिव्हिटीज फॉर विच टोटल फ्लोट इज इक्वल टू 0. तर कुठल्या ॲक्टिव्हिटी असतात ज्यांच्यासाठी टोटल फ्लोट 0 असतात ते म्हणजे क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज. ओके, क्रिटिकल ॲक्टिव्हिटीसाठी टोटल फ्लोट किती असणार आहे? 0. विच लेआउट प्रोव्हाइड्स ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी. तर बघा प्रोसेस लेआउट, ठीक आहे, हा काय करतो? ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतो प्रोडक्शनमध्ये. ओके, इन अ शॉप हेवी जॉब्स आर लिफ्टेड बाय मीन्स ऑफ. आता हेवी जॉब्स वगैरे असतात तर ते ओव्हरहेड क्रेन्स यांनी उचलले जाते. तुम्ही बघितलं असेल इंडस्ट्रीचे पिक्चर्स वगैरे, त्यामध्ये ओव्हरहेड क्रेन्स वापरतात हेवी जॉब्स लिफ्ट करण्याकरता. इज अ ग्रुप इन्सेंटिव्ह प्लॅन. ग्रुप इन्सेंटिव्ह प्लॅन म्हणजे हा जो स्टँडलॉन प्लॅन आहे. ओके, स्टँडलॉन प्लॅन याला म्हणतात ग्रुप इन्सेंटिव्ह प्लॅन. विच चार्ट इज नॉट असोसिएटेड विथ वर्क स्टडी. तर यापैकी वर्क स्टडीसाठी कुठला चार्ट लागू होत नाही, तर हा नॅट चार्ट. ओके, हा चार्ट वर्क स्टडीचा रिलेटेड करत नाही. बाकी सिनो आहे, नंतर मल्टिपल ऍक्टिव्हिटीज हा वर्क स्टडीचा चार्ट आहे. ठीक आहे. वन टाइम मेजरमेंट युनिट इक्वल्स, तर 1 TMU बरोबर 0.00001 हवर. ओके, 0.00001 हवर. लार्ज इन्व्हेंटरीज आर परमिटेड इन केस ऑफ. तर तुम्ही टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीज बघितल्या असेल, ABC टाईप असतात. आपल्याला लार्ज इन्व्हेंटरी जर पाहिजे असेल म्हणजे त्या ज्यांची व्हॅल्यूज कमी आहे, ओके, प्राइस वगैरे कमी असतात, तर ते म्हणजे ओनली सी. ओके, सी टाईपच्या ज्या इन्व्हेंटरी असतात म्हणजे प्रोडक्ट असतात ॲक्च्युली, तर ते आपण काय करू शकतो? मॅक्झिमम अमाऊंटमध्ये आणून ठेवू शकतो रॉ मटेरियल्स. ओके, प्लॅन इज अ बोनस प्लॅन in which allowance is determined in terms of time for each unit of output instead of money. तर कुठला प्लॅन आहे? तर बघा, हवर फॉर हवर, ठीक आहे, हवर फॉर हवर हा जो प्लॅन आहे हा बोनस प्लॅन असतो. याच्यामध्ये अलाउन्स इज डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ टाइम, ओके, फॉर ईच युनिट ऑफ आउटपुट इन्स्टेड ऑफ मनी. इंट्रोड्यूस थर्बलिंग्स. आता हे थर्बलिंगचं बघा एक मजेशीर गोष्ट आहे. गिलबर्थ या स्पेलिंगला जर तुम्ही उलटं लिहिलं तर ते काय होऊन जाईल? थर्बलिंग्स होऊन जाईल. ओके, तर जे गिलबर्थ आहे यांनीच काय केलं आहे? थर्बलिंग्स इंट्रोड्यूस केलेलं आहे. इन प्रोडक्शन ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग इज वाईडली यूज. सॅम्पलिंग कुठे वापरलं जात आहे? सॅम्पलिंग म्हणजे काय? तर जे प्रोडक्ट असतात म्हणजे तयार केलेले प्रोडक्ट ज्याच्यामध्ये डिफेक्ट आहेत त्यांचं पुन्हा एकदा निरीक्षण केलं जाते आणि ते त्याच्यातील चांगले चांगले प्रोडक्ट बाहेर काढणे, यालाच काय म्हणतात? सॅम्पलिंग म्हणतात. ओके, तर बघा कुठल्या प्रोडक्शनमध्ये ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग इज वाईडली यूज. तर कुठल्या प्रकारच्या सॅम्पलिंगमध्ये? तर मास प्रोडक्शनमध्ये आपण काय करतो? सॅम्पलिंग इज वाईडली यूज. इन विच इंडस्ट्री रूटिंग इज एसेन्शियल. रूटिंग आपल्याला कुठल्या इंडस्ट्रीसाठी महत्त्वाची ठरते? तर बघा जिथे असेंब्ली वगैरे होते, ठीक आहे, जिथे असेंब्ली होते त्या असेंब्ली इंडस्ट्रीमध्ये आपल्याला रूटिंगची फार गरज पडते. ओके, पर्ट हॅज टाइम इस्टिमेट. पर्टला किती टाइम इस्टिमेट आहे? तर 3. ओके, 3 टाइम इस्टिमेट. इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस बार चार्ट्स आर सुटेबल. बार चार्ट कशासाठी सुटेबल असतात? तर बघा जे मायनर वर्क्स आहेत ते आपण बार चार्टचा उपयोग करतो. क्विंग थेरी इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग. क्विंग म्हणजे समजा वेटिंग वगैरे आपण कन्सिडर करू शकतो. तर बघा वेटिंग टाइम. ओके, क्विंग थेरी ही असोसिएट आहे वेटिंग टाइम सोबत. विच क्लास ऑफ एलिमेंट्स इन ABC अनालिसिस आर जनरली लार्ज इन नंबर. तर इन्व्हेंटरीचे प्रकार असतात ABC म्हणजे रॉ मटेरियल. ओके, तर सी जे आहेत ते आपण मॅक्झिमम अमाऊंटमध्ये घेऊन ठेवतो. ओके, तर इथे सुद्धा आपलं उत्तर काय असेल? सी असेल. विच क्लास ऑफ एलिमेंट्स इन ABC अनालिसिस आर जनरली लार्ज इन नंबर. तर सी टाईपचे. इन विच ऑफ द फॉलोइंग आर द स्पेसिफिकेशन्स ऑफ वर्क ऑपरेशन्स अँड देअर सिक्वेन्स डिस्क्राईब. बघा कशामध्ये
तर बघा वर्क ऑर्डर मध्ये आपण काय करतो, डिटरमाइन करतो म्हणजे सांगतो, डिस्क्राईब करतो कशाचं, स्पेसिफिकेशन ऑफ वर्क ऑपरेशन अँड देअर सिक्वेन्स. ठीक आहे, तर वर्क ऑर्डर मध्ये त्याचं सिक्वेन्स वगैरे ऑपरेशन्स वगैरे सगळं आपण डिस्क्राईब करत असतो. त्यानंतर इज द बेसिक टूल इन वर्क मेजरमेंट. वर्क मेजरमेंट करण्याकरता आपण स्टॉप वॉच, ठीक आहे, ही महत्वाची ठरते आपल्याला वर्क मेजरमेंट करण्याकरता. फॉर विच ऑफ द फॉलोइंग स्टॉप वॉच इज नॉट निडेड. आपण कुठल्या या मेथडमध्ये स्टॉप वॉच वापरत नाही, तर बघा आर चार्ट जो असतो याच्यामध्ये आपल्याला स्टॉप वॉचची गरज पडत नाही. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज स्लॅक ऑर स्लॅक टाइम असोसिएटेड. तर स्लॅक किंवा स्लॅक टाइम जे आहे ते अन ऍक्टिव्हिटी, ओके, ऍक्टिव्हिटी सोबत तो रिलेट करतो. तर स्लॅक ऑन व्हेरियस इव्हेंट्स ॲट ए क्रिटिकल पाथ ऑन अ पर्ट ऑर CPM चार्ट. तर हा याच्याबद्दल विचारलं आपल्याला, तर ते काय असतो, कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, स्लॅग जो आहे ऑन व्हेरियस इव्हेंट ॲट ए क्रिटिकल पाथ ऑन CPM पर्ट चार्ट, तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. अवॉयबिलिटी इज अ फंक्शन ऑफ. अवॉयबिलिटी काय फंक्शन आहे बघा, मेंटेनॅबिलिटी आणि रिलायबिलिटी. तर दोघांचंही काय आहे, फंक्शन असतं. अवेलेबिलिटी इज द फंक्शन ऑफ मेंटेनेबिलिटी अँड रिलायबिलिटी. त्यानंतर सिस्टीम कॉस्ट इन्क्लूड्स द टोटल अमाऊंट ऑफ. सिस्टीम कॉस्टमध्ये बघा काय काय असतं, सर्व्हिस लाईफ सपोर्ट, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शन, या सर्वांचं सर्व काय असतं त्यामध्ये सामावलेले असतात. इज अ मेजर ऑफ द नेट वर्थ ऑफ व्हॅल्यू ऑफ सिस्टीम टू द युजेस. ओके, बघा सिस्टीम इफेक्टिव्हनेस हे काय असतं, इज अ मेजर ऑफ द नेट वर्थ ऑफ व्हॅल्यू ऑफ सिस्टीम टू द युजेस. बघा इज द इंटरनल ड्युरिंग विच ऑफ द सिस्टीम इज नॉट अन ॲक्सेप्टेबल ऑपरेशन कंडिशन. तर बघा डाऊन टाइम, ठीक आहे, डाऊन टाइम इज द इंटरनल ड्युरिंग विच ऑफ द सिस्टीम इज नॉट अन ॲक्सेप्टेबल ऑपरेशन कंडिशन. ओके, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.